राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। तर आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका लावला जातोय। भाजप संसदीय मंडळाची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांच्यासह संसदीय मंडळाचे सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे। अयोध्या प्रकरणात मध्यस्थ नेमणुकीबाबत निर्णय होणार आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक खंडपीठ हा निर्णय देणार आहे। लोकसभेसाठी काँग्रेसनं काल आपली पहिली यादी जाहीर केली असून उत्तर प्रदेशमधले 11 आणि गुजरातमधल्या 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर काँग्रेसच्या या यादीमध्ये सोनिया गांधी रायबरेलीतून रिंगणात उतरणार आहे, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा अमेठीतून नशीब आजमावणार आहेत। महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे। दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल असल्याचं कळतंय। काँग्रेस आणि मनसे यांच्यातील चर्चेबाबत प्रश्न विचारला असता आपण यावर आपली भूमिका आधीच मांडल्याचं म्हटलंय। मुंबईमध्ये झालेल्या बैठकीनंतर या ठिकाणी अशोक चव्हाण बोलत होते। मनसेच्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी चक्क भर सभेतच कोल्हेंच्या उमेदवारीसाठी मतदारांचा कौल मिळवला। लोकांनीही हात उंचावून कोल्हेंच्या नावाला पसंती दिल्याचं बघायला मिळालं। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमने सामने आलेत। राज्य सरकारच्या ग्रामविकास आणि महिला आणि बालकल्याण खात्याअंतर्गत 65 कोटींचा मोबाईल घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये आज बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे। या बैठकीतच जालन्याचा तिढा सुटण्याची शक्यता खुद्द उद्धव ठाकरेंनी दिली आहे। आज दवाखाना बंद आहे, डॉक्टर आल्यावरच पुढचा निर्णय होईल अशी कोटी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जालन्यातील मतदारसंघावरून भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकरांमध्ये वाद सुरू आहे। शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी बंडाचं निशाण मान्य केल्याचा दावा भाजप नेते आणि सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी केलाय। अर्जुन खोतकरांचा राग निवळल्याचं देशमुखांनी म्हटलंय। निवडणुकीच्या आधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक राजधानीला मोठी भेट देण्यात आली आहे। मुंबईच्या लाईफलाईनसाठी 54,777 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे। साखर उद्योगासाठी 2,790 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। त्यामुळे ऊस उत्पादक आणि उद्योजकांचं तोंड गोड करण्याचा हा प्रयत्न आहे। नागपूर मेट्रो उद्घाटनाच्या वेळी दिल्लीतून मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। यावेळी नागपूरकरांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं। नागपूर मेट्रो उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी एकत्र मेट्रोमधून प्रवास केला। सीआरझेड प्रकरणी अनधिकृत ठरवलेला डायमंड किंग नीरव मोदी याचा आलिशान बंगला आज स्फोटक लावून जमीनदोस्त केला जाणार आहे आणि यासाठीची आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली आहे। राफेलची फाईल चोरी झाल्याच्या प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली। राफेलची फाईल चोरी होणं हे मोठं दुर्दैव असल्याचं ते म्हणाले। पंढरपुरात दुधाचा दर 25 ऐवजी 20 रुपयांनी दिल्यानं पारस दूध संघ शेतकऱ्यांनी बंद पाडलाय। 11 लाख लिटर दुधाचे पैसे 5 रुपयांप्रमाणे थकवण्यात आले। गोंदियामध्ये बीएसएनएल कार्यालयातील 3 लाख रुपयांचं विद्युत बिल थकीत आहे आणि त्यामुळे बीएसएनएलचा विद्युत पुरवठा वीज वितरणनं खंडित केलाय। नगरच्या कर्जत तालुक्यात तुकाई उपसा सिंचनाचं भूमिपूजन काल करण्यात आलं। सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते याचं भूमिपूजन झालंय। जळगावच्या पाडळसरे धरणाच्या कामाला निधी प्राप्त होऊन ते काम जलद गतीनं पूर्ण व्हावं यासाठी जन आंदोलन समितीनं मोर्चा काढला होता। हा मोर्चा आता धरणावर वळवून आंदोलनकर्त्यांनी धरणाच्या पाण्यात जलसत्याग्रह आंदोलन करण्याचा या ठिकाणी भूमिका घेतली आहे।
धुळे जिल्ह्यातील बळसाणी शिवारात चक्क अफूची शेती करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई करत ही शेती उद्ध्वस्त केली आहे। मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेनं वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे। चालकांकडून 2 ते 3 हजार रुपये दंड घेतला जातोय, त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात फिर्यादीनंच आपल्या साथीदाराच्या मदतीनं कंपनीचे लाखो रुपये चोरल्याचं उघड झालंय। राजुरा तालुक्यातील विरूर इथल्या सालासर जिनिंगमधून शस्त्राचा धाक दाखवून 3.5 लाख लुटल्याची तक्रार करण्यात आली, पण पोलीस तपासात फिर्यादीनं संगनमतानं खोटा बनाव रचल्याचं समोर आलंय। मी माझं तिकीट आधीच काढून ठेवलंय, तुम्ही आता माझं तिकीट काढून मला वर पाठवू नका असं म्हणत खासदार उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीमध्ये एका प्रश्नाला साताऱ्यात उत्तर दिलंय। उस्मानाबाद शहरात गेल्या 2 दिवसांपासून कचरा कोंडी झाली आहे। या कचऱ्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले, तर या रस्त्यामध्ये पडून मुलगी जखमी देखील झाली आहे। त्यामुळे आक्रमक झालेल्या स्थानिकांनी बायपास मार्गावरील डीपीमध्ये कचरा टाकून न देण्याचा पवित्रा घेतलाय। विद्यार्थी आणि नागरिक यांनी रस्त्यावर उतरून या विरोधात निदर्शनं केली। धुळ्यामध्ये राखीव पोलीस दलाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक करण्यात आली आहे। धुळे राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणवीर सिंग राजपूत यांना तक्रारदाराकडून 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये आदिवासी समाजाच्या तरुण-तरुणींनी विद्यार्थ्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। आदिवासी समाजातल्या लोकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला। राज्य शासनाची एजन्सी असलेल्या नाफेडने अजूनही तूर खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होतीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतंय। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात परप्रांतीयांनी डेरा मांडून अवैध ब्लास्टिंगचा व्यवसाय तेजीमध्ये सुरू केला आणि या व्यवसायाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असून अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीये। अमरावतीमध्ये फासे पारधी समाजानं अमरावती आयुध कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। यावेळी या समाजाच्या अन्न, निवारा, कपडे या मूलभूत गरजा लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागण्या करण्यात आल्या। तर आयुक्त कार्यालयासमोर अशा प्रकारे या समाजामार्फत मोर्चा काढण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे अधिकारी आणि कामगारांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकलं। ही घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या नामपूरमध्ये घडली आहे। परभणी शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेली वाहतूक नियंत्रण यंत्रणा मागील अनेक वर्षांपासून बंद आहे आणि त्यामुळे शहरातील असलेली सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। स्वच्छ सर्वेक्षणात परभणी महापालिकेची ढिसाळ कामगिरी झाली आहे। मागच्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवणारी पालिका यावेळी मात्र 1002 शहराच्या यादीतूनही बाद झाली आहे। तीव्र पाणी टंचाईमुळे गावांमध्ये पाणीच नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनानं किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी टँकर सुरू करावे म्हणून रिसोड तालुक्यातील करंजी गावच्या महिलांनी घागर मोर्चा काढला। अमरावतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 240 सरपंचांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी ही प्रत्येक सरपंचाची असते, मात्र त्यांचा गौरव कोणीही करत नाही। त्याचमुळे या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। बारामती पट्ट्यात भोरड्यांचं मनमोहक थवे या ठिकाणी बघायला मिळतात। लाली पसरलेल्या आभाळाला जणू सलामी देणारे लक्ष लक्ष भोरड्यांचं मनोहारी नृत्याविष्कार या ठिकाणी डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिरतंय। तर मोठ्या प्रमाणात हे थवे या ठिकाणी प्रत्येकाचं मन मोहून घेत आहेत। त्यामुळे बारामतीकरांसाठी एक वेगळी पर्वणी या ठिकाणी मिळत आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। लोकपाल आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठीच्या निवड समितीच्या बैठकीच्या संभाव्य तारखेची माहिती 10 दिवसांमध्ये आपल्याला द्यावी असे निर्देश देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांना याबाबत गुरुवारी सांगितलंय। भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खासदारांकडून त्यांच्या 5 वर्षांच्या कामगिरीचा अहवाल मागवलाय। खासदारांनी सादर केलेला तपशील, भाजपचं सर्वेक्षण आणि पक्ष संघटनेच्या अहवालाच्या आधारे उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत। दहशतवाद्यांच्या हैदोसानं पुन्हा एकदा जम्मू काश्मीर हादरून गेलंय। या स्फोटाच्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे। जम्मूतील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय।
पुलवामा हल्ला प्रकरणी आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस खासदार बी के हरिप्रसाद यांनी खळबळ उडवून दिली आहे.